नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहिजे आहे चिकनची रेसिपी. अगदी चिकन रस्सा, चिकन सुक्का, स्पेशल चिकन असं बनवायचं आहे. चिकन पाहताच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल आणि 2 भाकऱ्या चुरून मुरून किंवा 2 चपात्या नक्कीच जास्त खाल. आपल्याला बनवायचं आहे चिकन रस्सा आणि चिकन सुक्का. व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे कळेल. त्यासाठी आपण काय घेतलं आहे नक्की व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतरच कळणार आहे. सुक्कं पण असं झणझणीत बनवायचं आहे. तुम्ही वड्यासोबत खा, भाकरीसोबत खा, भातासोबत खा, कशाही सोबत तुम्ही हे खाऊ शकता. आता त्यासाठी मी घेतलेलं आहे 2-4 कांदे. मोठे कांदे घ्यायचे आहेत आणि असे उभे कापून घ्यायचे आहेत. खरपूस भाजून घ्यायचे आहेत कांदे, लाल होईस्तोपर्यंत, म्हणजे आपली ग्रेव्हीला चव अगदी अप्रतिम येतं. त्यासाठी मी ओलं खोबरंसुद्धा घेतलेलं आहे, अर्धी वाटी खाऊन. तेही आपल्याला खरपूस होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे. झालेलं आहे खोबरं आणि कांदा भाजून. आता आपण हे घेणार आहे धणे, लवंगा, मिरी, बडीशेप, शाही जिरं आणि हे आहे सुकं खोबरं, लसूण, आलं. ओलं खोबरं भाजून घेतलेलं आहे, कांदासुद्धा भाजून घेतलेला आहे. आता हे खरपूस सगळं भाजून घेतलेलं आपल्याला वाटण करायचं आहे. आता धणे, जिरे, बडीशेप, शाही जिरं हे सगळं आपण भाजून घेतलेलं, त्यामध्ये आपण बेडगी मिरचीसुद्धा भाजून घालायची आहे, म्हणजे आपल्या चिकनचा रस्सा एकदम छान तर्रीदार होतो. त्यासाठी घेतलेले आहे 1.5 किलो मटण, म्हणजे चिकन घेतलं, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. गावठी म्हणजे देशी कोंबडी आहे. त्यामध्ये आपण खडे मसाला म्हणजे धणे, जिरे, लवंगा, मिरी आणि दालचिनी, चक्रफूल हे सगळं घालून आपण भाजून छान त्याची पावडर करून घेतलेली आहे. ती 2 मोठी चमचे घालून घेऊन त्यामध्ये मीठ आणि हळद असं आपल्या चिकनला लावून ठेवायचं आहे. किती वेळ लावायचा आहे बाकीचं आपली तयारी झाली होईस्तोपर्यंत. आता आपण वाटण करून घेऊ. त्यामध्ये खोबरं आणि ही आहे चिंच. मैत्रिणींनो, चिंच ह्यामध्ये इतकी चव भारी आणते का पाहताच आपल्या तोंडाला पाणी सुटतं. आता कुकरमध्ये तेल घातलेलं आहे 2-3 चमचे. त्यामध्ये तमालपत्र, जिरं, ते सुद्धा शाही जिरं घातलेलं आहे, कढीपत्ता घातलेला आहे आणि 1 कांदा कापून घेऊन बारीक तोही घातलेला आहे. त्याला परतून घ्यायचं आहे छान असं आणि त्यानंतर आपल्याला पुढची कृती करायची आहे. हे घेतलेलं आहे मी आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. ते सुद्धा मी वाटून घेऊन त्याचं वाटण आपल्याला हिरवं वाटण घालायचं आहे परतायला. आता आपण मसाला लावून ठेवलेला चिकन ते सुद्धा घालून घ्यायचं आहे फोडणीमध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे. लगेच पाणी ओतायचं नाही. आपल्या चिकनला मसाले आणि मीठ लावलेलं होतं, त्यामुळे पाणी सुटतं मिठाचं, अजिबात खाली लागणार नाही. त्यावर आता आपण झाकण ठेवून घेऊ आणि त्यामध्ये पाणी ओतून घेऊ. हे का करायचं आहे हेही तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला गरम पाणी हवं आहे
चिकन शिजवायसाठी. झाकण ठेवून त्यामध्ये तुम्ही जर पाणी ओतलं तर आपल्या वाफेने गरम पाणी होतं. आता हलवून घ्यायचं आहे फोडणीतलं चिकन आणि त्यामध्ये पाणी ओतून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. पाहू शकता किती मस्त दिसतंय, कलरही सुंदर आलेला आहे. आता ह्यामध्ये आपण 1 ग्लासभर पाणी ओतो. ते सुद्धा गरम झालेलं. हलवून घेऊ आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्यामध्ये मऊशीर शिजलं जातं चिकन, गावठी असलं तरीसुद्धा. मैत्रिणींनो, बॉयलर चिकन खाण्यापेक्षा तुम्ही कधीही गावठी कोंबडी घेऊनच चिकन खात जा. आता झाकण लावून घेऊ आणि 3 शिट्ट्या करून घेऊ. शिट्ट्या होईस्तोपर्यंत बाजूला एक टोप ठेवायचा आहे. त्यामध्ये तमालपत्र घालायचं आहे. तेल घालून 2 चमचे तेल घालायचं आणि परत एकदा आपल्याला इकडे फोडणी तयार करायची आहे. आता ह्यामध्ये आपल्याला जिरं वगैरे काही न घालता फक्त तमालपत्र घालायचं आहे. हे मसाले आहेत घरगुती मसाला, बेडगी मसाला, गरम मसाला, काळा मसाला आणि हळद. हे सगळे मसाले घालून आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे तेलावरती. कांद्या खोबऱ्याचं वाटण तोपर्यंत आपली कुकर झालेली आहे परतून. आता कांद्या खोबऱ्याचं वाटण परतस तोपर्यंत थोडीशी कुकर आपली थंड झालेली आहे आणि तुम्हाला खोलूनही दाखवलेलं आहे आपलं चिकन छान शिजलेलं आहे. तर ग्रेव्ही शिजल्यानंतर त्यामध्ये थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्याआधी आपण थोडंसं झाकण ठेवून घेऊ आणि ग्रेव्हीला छान उकळी येईस्तोपर्यंत शिजवून घेऊ. म्हणजे आपलं ग्रेव्हीला तेल सुटतं. हलवून घ्यायचं आहे आणि आपलं चिकन ओतायचं आहे त्याच्यामध्ये कुकरमधला. छान झणझणीत चमचमीत रस्सा होतो. अगदी पाहताच तोंडाला तर पाणी सुटेल, पण वासाने सुद्धा खाऊशी वाटणारं चिकन. शेजाऱ्यांना नक्कीच वास जाणार आहे सुगंध चिकनचा. असं आपलं चिकन झालेलं आहे. तुम्हाला हवं तेवढं पाणी घालायचं आहे, म्हणजे दाट पातळ अशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे. तेवढं पाणी घालून खळखळून उकळी घ्यायची आहे. उकळी खळखळून घेतल्यानंतर मसाले एकजीव होतात आणि तरीसुद्धा येते. मीठ घालायचं आहे चवीनुसार. आपण आधी मीठ लावून ठेवलेलं होतं चिकनला, हे विसरायचं नाही, नाहीतर आपली ग्रेव्ही खारट होईल. आता उकळी आल्यानंतर पहा तेल सुटलेलं आहे आणि दिसतंय सुद्धा तरीबाज. नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आपल्याला सुक्कंसुद्धा करायचं आहे. थोडासा मसाला ग्रेव्हीचा शिल्लक ठेवायचा आहे आणि बाजूला एक कढई ठेवून त्यामध्ये चिकन घालून ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे आणि सुक्कं चिकन बनवायचं आहे. आता वाढून घेऊ. नक्कीच तुम्हाला आवडेल असं रस्सा आणि सुक्कं झालेलं आहे. करून पहा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. झालेला आहे. तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. काही ह्याच्यामध्ये तुम्हाला बदल करायचा असला
तरीही आपलं घरचं चॅनल असल्यासारखं सांगू शकता. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपी म्हणत. तोपर्यंत रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. बाय मैत्रिणींनो, भेटूया